युगेंद्र पवारांनी सुनेत्रा पवारांचा चरणस्पर्श केला आणि सुनेत्रा पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। पवार कुटुंब नेहमी सांगतं आम्ही राजकारणात वेगळे असलो तरी कुटुंबात मात्र एक आहोत। आज युगेंद्र पवारांचा वाढदिवस होता, त्यानिमित्तानं सुनेत्रा पवारांनी त्यांना आशीर्वाद दिले। मात्र खरंच या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबामध्ये मनोमिलनाची तयारी सुरू आहे का, या प्रश्नावर युगेंद्र पवार काय म्हणाले ते पाहूयात। शुभेच्छा। आणि आज मीटिंगला आल्यानंतर आपण काकींचा पाया पडून आशीर्वाद देखील घेतलेला आहे। काकींनी बघा काय, मी लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आहेत आणि 30-32 वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो। राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल, एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपतं या विचाराचा मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये। आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर, तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही। आणि काकी असतील किंवा काका असतील, आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांचा पण मी आदर करतो। इथून पुढेही मी करत राहणार आहे, एक कुटुंब म्हणून। कुटुंब आहेत, त्या कुटुंबाने देखील एकत्रित यावं, एकंदरीत या सगळ्या पीठमधून पवार कुटुंबाने देखील एकत्रित यावं असं रोहित पवारांना वाटतं। पण आता तुम्ही पण बघताय की पवार कुटुंब एकत्रच आहे, राजकारणात आपण एकत्र येऊ की नाही हा निर्णय पवार साहेबांचा आहे किंवा अजितदादांचा आहे। आम्ही सगळे ज्युनियर पडतो आणि आम्हाला तो निर्णय स्वीकारावा लागेल आणि आमची भूमिका नेहमी सकारात्मकच राहील जशी ती राहिलेली आहे। पण शेवटी जे साहेब ठरवतील, जे दादा ठरवतील ते आम्हाला 100% मान्य। आणि गेल्या आठवड्यात देखील आतापर्यंत 3 मीटिंग झाल्या पवार साहेब आणि अजितदादा। खरंच पवार कुटुंबामध्ये मिलोमिलन होत आहे का? आता नेहमी आम्ही तुम्हाला सांगत आलोय की राजकारण नेहमी वेगळं आम्ही ठेवलंय आणि आमचे जे कौटुंबिक संबंध आहेत ते नेहमी वेगळे राहिले। काल किंवा परवा दादांनी पण बहुतेक पुण्यात साहेबांची आणि दादांची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस घेतलेली, तिथं पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली। आज आम्ही सगळे इथं विद्या प्रतिष्ठानला आलोय, ही संस्था 53 वर्षापूर्वी पवार साहेबांनी स्थापन केली। त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलंय, माझे काकी सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलंय, मी इथं काम करत आलोय आणि संस्था ही चालली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं आणि त्याच्यामुळं इथं भेटल्यावर आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही, पण ही संस्था आपल्याला पुढे कशी नेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असतं आणि आज पण तेच झालंय। असं जरी असलं तरी आपण बघितलं की 10 तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आपण पाहिलं। आज काय म्हणाल्या की राजकारण एका बाजूला आणि पवार कुटुंब एका बाजूला। जर दादांनी आणि साहेबांनी जर काही निर्णय घेतला तर माझी त्याला काय हरकत नाही असं देखील काही मला काही तसं म्हणताय तर मग मी तर खूपच ज्युनियर आहे ना, ते जे काही ठरवतील आम्ही तिथं त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत असू। बाबांशी आणि आईंशी या संदर्भात आपली काही चर्चा झाली का की बाबा आता झालं गेलं इलेक्शन बाजूला राहिलं, परंतु आता इथनं पुढे तरी कार्यकर्त्यांनी एकोपा राहायला पाहिजे? माझी चर्चा झाली आहे, नेहमी होते की आपण सगळ्यांनी शेवटी काय म्हणतो इंग्लिशमध्ये म्हण आहे की देयर इज अ स्ट्रेंथ इन युनिटी। आणि राजकारणात जरी लोकांनी किंवा आपण दादांनी वेगळा निर्णय जरी घेतला असेल तरी ते माझे काका आहेत, पवार कुटुंबातले ते एक सदस्य आहेत, माझ्या वडिलांचे ते सख्खे भाऊ आहेत। आज सकाळीच मी काटेवाडीला गेलो, सकाळी मी माझ्या आजींना भेटलो, त्यांचा मी आशीर्वाद घेतला, आता पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला, काकींचा आशीर्वाद घेतला, दुपारी तुम्ही सगळे आहात तिथं मी प्रतिभा आजींना पण मी भेटणार आहे। शेवटी वाढदिवस आहे आणि मला वाटतंय की राजकारण सगळ्याच गोष्टींमध्ये आणलं नाही पाहिजे, कुठंतरी आपण फॅमिली म्हणून वेगळं राहिलं पाहिजे। आणि फक्त हे आमचं कुटुंब नाहीये, पण कुठलंही राजकीय कुटुंब जर तुम्ही बघाल
जेव्हा त्यांच्या घरात कुठला तरी कार्यक्रम असतो, मग ठाकरे असतील किंवा मुंडे कुटुंब असेल, जे कोण राजकारणात आहेत असे कुटुंब, जर एखाद्याचा साखरपुडा असेल किंवा लग्न असेल किंवा काहीतरी एका घरात कार्यक्रम असेल, तर सगळे तिथे एकत्र येत आलेत आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही पण पुढं नेतोय. जरा तुम्ही ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला. ठाकरे कुटुंब एकत्र येणार चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. काय तुम्हाला वाटतंय, पवार कुटुंब देखील एकत्र यावं? नाही, आता आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. असं मला वाटत नाही की कुटुंब आमचं वेगळं झालंय किंवा असं काही झालंय. ठीक आहे, राजकारणात कधीतरी आपले विचार बदलू शकतात. काही काही वेळेला परिस्थिती पण काही काही गोष्टी आपल्याला ते करायला भाग पाडते. पण कुटुंब म्हणून ते तुम्ही तोडू शकत नाही ना. शेवटी रक्ताचं नातं आहे. ठाकरेंच्या मनोमिलनाने महायुती अस्वस्थ झालेली आहे. शेलार यांनी मैत्री तोडली, शिंदेनी तर दरेगाव गाठले. आधी काय म्हणाला तुम्ही? ठाकरेंच्या मनोमिलनाने महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. शेलार यांनी मैत्री तोडली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दरेगाव गाठले. तो त्यांचा महायुतीचा प्रश्न असेल, पण अजून ते एकत्र आले पण नाहीये. फक्त चर्चा आहे. एकत्र आल्यावर किंवा जर एकत्र आले तेव्हा काय होईल ते बघायला आवडेल मला पण. मुंबई जिंकण्यासाठी हा ठाकरे कुटुंबाचा खटाटोप करावा नाही असू शकतो. आता मी कसं सांगणार, शेवटी ते दोन मोठे नेते आहेत. ते त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असं असू शकतं. आमदार रोहित पवारांनी एक ट्विट केलंय, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ठाकरे कुटुंब एकत्रित आलं तर तो सुवर्णक्षण असेल आणि त्यासाठी इतर जे काही राजकीय कुटुंब आहेत त्या कुटुंबाने देखील